नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्याच लेक्चरमध्ये बघितले आहे की एलिमेंट्स ऑफ कॉस्ट हे जे एलिमेंट्स 3 आहे, एक मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट अँड एक्सपेन्सेस. आता मटेरियल कॉस्टमध्ये सुद्धा 2 उपप्रकार आहे त्याचे, ते म्हणजे डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल. त्यानंतर लेबर कॉस्टमध्ये सुद्धा डायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट लेबर. अँड एक्सपेन्सेसमध्ये डायरेक्ट अँड अदर चार्जेबल एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे की मटेरियल कॉस्ट, लेबर कॉस्ट अँड एक्सपेन्सेस. तर हे सर्व आपण डिटेल्स आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे की आता इनडायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट लेबर अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, दॅट इज कॉल्ड overheads. And overheads, there are 3 overheads: factory or works overhead, office administration overhead, and selling and distribution overhead. The factory overhead, indirect material, non-productive wages, drawing, office expenses, एक्सेट्रा, की प्रत्यक्षात फॅक्टरीला येणारा जो काही खर्च आपण तिथं आहे त्याला दाखवलेला आहे. त्यानंतर आहे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड. ऑफिस एक्सपेन्सेस सच ॲज रेंट, लाइटिंग, टेलिफोन, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, रेम्युनरेशन ऑफ ऑफिस स्टाफ, managerial remuneration, legal charges, audit fees, depreciation, repairs of office building, etc. That is called administration overhead. Then selling and distribution overhead. Selling and distribution overhead include remuneration of sales, personnel, advertising, publicity costs, sales promotion expenses, showroom expenses, commission and discount allowed, bad debts, rent of warehouse, insurance and other expenses of warehouse, depreciation of delivery van, repairs, insurance, etc. carriage outward, remuneration of over warehouse work, warehouse keeper, etc. that call is selling distribution overhead. Now today explain cost sheet. Cost sheet of which is prepared to know the total cost of production and the cost per unit generally. Cost sheet कशासाठी तयार करायची? Cost sheet is a which is prepared to know the total production cost किती आपल्याला लागलेली आहे ती पर युनिटमध्ये आपल्याला तिथे काढता येते. It is prepared at convenient short intervals, example weekly or monthly. It furnish information regarding the elements of cost incurred in production. There is only one significant difference between cost sheet and statement of cost. Cost sheet shows total cost and cost per unit, and it can be prepared when output is given, but when output is not given, then cost per unit cannot be ascertained and statement of cost is prepared. Statement of cost resembles the cost sheet, but it does not contain column for cost per unit. It shows total prime cost, works or factory, on works cost, cost of production, etc. तर आता आपल्या याच्या समोर आहे कॉस्ट शीटचा फॉर्मॅट. कॉस्ट शीट ॲज ऑन दिलेला आहे. नंबर ऑफ युनिट्स प्रोड्यूस, पर्टिक्युलर, टोटल अँड पर युनिट. तर सुरुवातीला आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर ओपनिंग स्टॉक माहिती आहे आपल्याला, मागच्या वर्षीचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आपण नेक्स्ट इयरला आपल्याला तो आपला ओपनिंग स्टॉक असतं. सर्वप्रथम ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स येईल.
त्यानंतर त्यामध्ये ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल. करंट इयरला आपण जर काही रॉ मटेरियल परचेस केलं असेल तर त्यामध्ये ॲड होईल. रॉ मटेरियल परचेस करत असताना काही त्याच्यावर खर्च आपण केला असेल तर ते आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे कॅरेज इनवर्ड म्हणून. त्यानंतर आहे लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, व्हॅल्यू ऑफ मटेरियल यूज्ड, आपण किती मटेरियल केलेलं आहे आणि परचेस केलेला जो काही मटेरियल आहे त्याच्यातून जर काही वाचला असेल तर आपण तो मटेरियल रिटर्नसुद्धा काही वेळेस आपण करतो, तर तो मटेरियलसुद्धा आपल्याला त्याच्यामधून लेस करायचा आहे. तर आपल्याला डायरेक्ट मटेरियल आपल्याला तिथं त्याची किती कन्झ्युम झालेलं आहे हे आपल्याला तिथं कळतं की डायरेक्ट मटेरियल्स आपला किती आपण तो कन्झ्युम केलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये येणार ॲड डायरेक्ट लेबर, त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि या दोघांना ॲड केल्यावर आपल्याला निघणार आहे प्राईम कॉस्ट. त्या प्राईम कॉस्ट काय सांगितलेलं आहे की व्हॅल्यू ऑफ मटेरियल यूज्ड प्लस डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस दॅट इज इक्वल टू प्राईम कॉस्ट. त्यानंतर आहे ॲड केले आपण फॅक्टरी वर्क्स एक्सपेन्सेस वर्क्स ऑन कॉस्ट. तर फॅक्टरी कॉस्टमध्ये काय आहे, प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड आपले कोणकोणते आहे आणि त्याला आपण फॅक्टरी कॉस्ट असं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये परत आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क्स इन प्रोग्रेस आपल्याला टेकायचं आहे की आपला सध्याचा स्टॉक किती आहे, तो त्याच्यामध्ये त्याचा प्रोसेस काय चालू आहे. त्यानंतर त्याच्यातून लेस करायचं आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस अँड लेस सेल ऑफ सॅल्वेज इफ एनी, जे काही असेल ते. आता त्यानंतर येणार आहे आपली वर्क कॉस्ट और फॅक्टरी कॉस्ट. तर फॅक्टरी कॉस्ट नंतर आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. तर ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसमध्ये काय, मग त्याच्यामध्ये ॲड झाल्यावर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन त्याची टोटल येईल. त्यामध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स अँड त्यानंतर क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड नंबर ऑफ युनिट्स इंटू कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर युनिट हे आपल्याला कॅल्क्युलेट करून तिथे त्यानंतर आपल्याला मिळणार आहे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, की आपले गुड्स किती सोल्ड झालेले आहे त्याची किंमत काय आहे. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस त्यानंतर ॲड प्रॉफिट पॉझिटिव्ह फिगर, लॉस निगेटिव्ह फिगर त्याच्यामध्ये ॲड करायची आणि टोटल आपल्याला कॉस्टशीटवरून करणार आहे की आपल्याला कशा पद्धतीने किती आपला सेल तिथे झालेला आहे. तर शॉर्टकटमध्ये व्हॅल्यू ऑफ मटेरियल यूज प्लस डायरेक्ट वेजेस प्लस अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस इज इक्वल टू प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्ट काढण्याचा सूत्र काय की व्हॅल्यू ऑफ मटेरियल यूज्ड किती झालेला आहे, डायरेक्ट वेजेस अँड अदर डायरेक्ट एक्सपेन्सेस, देन फॅक्टरी ओव्हरहेड, प्राईम कॉस्ट प्लस फॅक्टरी ओव्हरहेड इज इक्वल टू फॅक्टरी कॉस्ट. प्राईम कॉस्ट आणि फॅक्टरी ओव्हरहेड म्हणजेच आपली फॅक्टरी कॉस्ट. त्यानंतर प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल टू फॅक्टरी कॉस्ट प्लस ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, that is production cost. Then total cost or cost of sale is equal to production cost plus selling and distribution expenses. Then profit, sale of finished goods or selling price minus total cost is equal to profit, and total cost minus sales is equal to loss.
तर हे आहे आपली कॉस्ट शीट. तर प्रत्यक्षात ह्याचे प्रॉब्लेम जर बघायला गेलं तर आपल्याला त्याच्यातून एक प्रकारचा अंदाज येईल, पण आपल्याला सध्या फक्त फर्स्ट चॅप्टरमध्ये कॉस्ट शीट म्हणजे काय हेच आपल्याला तिथं फक्त सांगितलेलं आहे. ह्याच्यावर न्यूमरिक प्रॉब्लेम नाही आहे. फक्त कॉस्ट शीट म्हणजे काय, प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट कशाला म्हणतात हे आपल्याला फक्त इथं इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून त्यांनी दिलेला आहे. ह्याच्यावर कोणतेही न्यूमरिक वगैरे आपल्याला सॉल्व करायचे नाही. पण आपण एखादा जर प्रॉब्लेम सॉल्व केला तर तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारे कॉस्ट शीट आपण तयार केली जाते. तर एलिमेंट्स ऑफ कॉस्ट आपण बघितले. 3 टाईप्स ऑफ एलिमेंट्स, मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस. मटेरियल, डायरेक्ट मटेरियल, इनडायरेक्ट मटेरियल, लेबर, direct labor and indirect labor, expenses, indirect expenses and direct expenses. Indirect labor, indirect material and indirect material, that is called overheads. Overheads is classified manufacturing, factory overhead, administration and office expense overhead, selling and distribution overhead. And next, cost sheet. Thank you.